1 महिना झालाय, पण नाही वाटत आहे मला तुम्ही गेलाय. खूप काही आहे माझ्यासाठी तुम्ही. खूप बोलायचं होतं, खूप काही सांगायचं होतं. सगळं अर्धवट राहिलंय. आधी तर नेहमी तुम्हाला घाबरतच आलो. कारण कितीही झालं पप्पांचा एक धाक तो कायम होता आणि त्यामुळे कायम घाबरत आले. पण त्या घाबरण्याच्या नादात एक घट्ट मिठी मारायची राहूनच गेली. कधीच ती हक्काने मिठी नाही मारली. नेहमी बोललो, हे झालो, सगळं झालं, छान गप्पा. पण ती मिठी राहिली. तुमच्याशी आत्ता कुठे नातं उमगत होतं, छान गप्पा मारत होते. ती भीती आत्ता आत्ता थोडी कमी होत होती. पण तोपर्यंत सगळंच बदललं. मी तुमची माफीही मागायची आहे. कारण कुणालाच वडिलांना सहन नाही होणार की त्यांच्या मुलीने पळून जाऊन लग्न केलं. पण मी ते केलं. मला माफ करा. त्यावेळेला मला माफ केलं. आपल्या फॅमिलीत पुन्हा एकदा मला घेतली. त्याबद्दल तुमची थँक्यू. पण पप्पा प्लीज परत या ना. तुमच्याशिवाय आम्ही अपूर्ण आहोत. तुम्ही राब राब आयुष्यभर राबलाय. खूप काम केलं. आम्हाला काही कमी पडू नये म्हणून राबलं, सगळं केलं. पण एकदा तरी हो, स्वतःसाठी जगायचं होतं. स्वतःच्या मित्रांबरोबर आता तुम्ही गेट टुगेदर प्लॅन करत होता रविवारच. आणि तोच दिवस तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरायचा होता. तुमचे ते मित्र, तुमच्या मातीला याला सगळ्याला ते हजर होते. का म्हणून थोडंसं स्वतःसाठी जगायचं होतं, थोडंसं परिवाराबरोबर जगायचं होतं आणि थोडंसं मित्रांबरोबर जगायचं होतं. एवढीच इच्छा होती हो पप्पा. तुमची लाडकी सोनू. ताई, कसं वाटतंय आज पत्रातनं तुझ्या भावना व्यक्त करून? खूप बरं वाटतंय. कारण हे शब्द कुणालाच बोलले नव्हते. जी मिठी म्हणा किंवा काय, हे कुणालाच बोलले नव्हते. मी आज पहिल्यांदा इथे बोलते. त्यासाठी मी खरंच तुमची खूप आभारी आहे. थँक्यू सो मच ताई. तू इतकं छान मनापासून बोलतेस आणि ह्या भावना तुझ्या नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचतील. बाबा जिथे कुठे असेल त्यांचा आशीर्वाद नक्कीच तुझ्यासोबत असणार आहेत आणि ते खुश असणार आज तुझ्याकडे बघून, तुझा संसार बघून. एक छानसा स्माईल दे बघ. थँक्यू. आणि आता आपण या ताईंकडे जाऊया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव कोमल गजानन वाहक. कोमलताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? मिस्टरांसाठी. बरं, भाऊजीनंच का पत्र लिहावं असं वाटलं? आता लग्नाला 13 वर्ष झाले, पण खूप प्रॉब्लेम, हेल्थ इश्यू खूप आलेत माझ्या आयुष्यात. तर त्या पूर्ण काळात तेच एक होते की माझ्या खंबीर पाठीशी उभे होते. वा. प्रत्येक गोष्टीत साथ दिली. आणि आज म्हणून तुझ्या भावना तू पत्राच्या माध्यमातून भाऊजींपर्यंत तुला पोचवायच्या. वा, किती सुंदर. आपण पत्र वाचू शकतो? प्रिय अहो झालेत ना आपल्या संसाराला 13 वर्ष. कसे गेलेत, काय गेलेत, काही माहीत नाही. असं वाटतं कालच लग्न झालंय आपलं नवीन. कारण की तुमचं प्रेम आणि तुम्ही जो माझा आदर करता ना, त्यातून मला आजपर्यंत वाटलं नाही की 13 वर्ष आपल्या लग्नाला झाली आहेत. तुम्ही खूप स्ट्रगल करून इथपर्यंत आलात आणि मी खेड्यागावातून मला इथे आणून जी तुम्ही अचिव्हमेंट घडवून दिली आहे, ही फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. जेव्हा खूप वर्षानंतर प्रेग्नेन्सी आली, खूप वर्ष वाट बघावी लागली आपल्याला आपल्या बाळाची. त्या प्रेग्नेन्सीमध्ये अक्षरशः 9 महिने बेडवर होती. ते फक्त आणि फक्त तुम्ही काळजी घेतली आहे. कोंडस बाळ झालं तेव्हा तुम्हाला बाळापेक्षा माझी बायको कशी आहे हे विचारणं खूप महत्वाचं वाटलं. बाळ तर महत्वाचं होतंच आपल्या आयुष्यात. तेव्हा बाळ आणि आई सुखरूप बघून तुम्हाला खूप आनंद झाला. त्याच्यानंतर 2 वर्ष खूप स्ट्रगलचे गेले. आपण खूप स्ट्रगलमध्ये दोघांनी आयुष्य काढलं. त्या स्ट्रगल नंतर माझं आलं आजारपण. त्या आजारपणात जेव्हा आपल्याला पहिली टेस्ट सांगितली की ती कॅन्सरची करावी लागणार आहे, तेव्हा माझ्यापेक्षा तुमच्या डोळ्यातले अश्रू होते. त्यांनी असं वाटलं की नाही, मला या हेतून पण बाहेर निघायचं, माझे रिपोर्ट निगेटिव्ह आलेच पाहिजे. जेव्हा ते रिपोर्ट निगेटिव्ह आले ना, माझ्यापेक्षा आनंद तुम्हाला झाला. त्यानंतर ज्या सर्जरी झाल्या, जे आपल्यावर वाईट दिवस झाले, त्यात फक्त आणि फक्त तुम्ही माझी पाठीशी होतात. तुमच्या सपोर्टमुळे मी त्या आजारपणातनं पूर्णपणे बाहेर पडली आहे. माझा फ्रीडम, माझं इन्स्टा चॅनल, यूट्यूब चॅनल,
माझं फिरणं खाणं पिणं सगळी जी काळजी घेता ही खूप महत्वाची आहे. आज पण जेव्हा या प्रोग्रामला यायचा फक्त एक मेसेज केला की मला जायचंय. हो बिंदास जा. माझा भाऊ आहे इथे, वहिनी आहे, सगळ्यांनी सपोर्ट करून आज इथपर्यंत आली आहे. कुठेच अडवत नाही. खेड्यागावातून आणलेल्या मुलीला तुम्ही आज इथपर्यंत आणलं, तुम्हाला खूप अभिमान आहे माझ्यावर. पण आता तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण करा. तुम्ही खूप केलं माझ्यासाठी, फॅमिलीसाठी, पण आता स्वतःसाठी जगा. आज तुमचं खूप मोठं अस्तित्व आहे, ते कायम राहू द्या. माझ्या पाठीशी आहेत त्याच्यासाठी थँक्यू सो मच. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आपण खूप स्ट्रगल केलंय, करूया आणि करत राहूया. तुमची बायको. ताई खरंच सांगतो, खूप सुंदर पत्र तू लिहिलेस भाऊजींसाठी. आणि मी या माध्यमातून मी खरंच भाऊजींचं खूप कौतुक करतो की ज्या पद्धतीने तुम्ही ताईंच्या सोबत उभे राहिलात आणि तुम्ही केलेला त्याग म्हणा किंवा तुम्ही दिलेली सोबत आज या पत्राच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आणि अख्ख्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेत. आणि मला असं वाटतं की असा पुरुष प्रत्येक स्त्रीसोबत असावा. पण थँक्यू सो मच. आणि सन मराठीने पण खूप छान चान्स दिला, कारण की एवढं मनमोकळेपणाने कधीच बोलू शकत नाही समोर असताना किंवा कधी आपल्याला. पण मला एक असं विचारायचं आहे की तू आणि भाऊजी आता इतकी वर्ष एकत्र तुम्ही आहात, साधारणतः किती वर्ष झाली? 13 वर्ष. 13 वर्ष. पण ह्या 13 वर्षात कधीच असं मनातलं तू भाऊजींकडे व्यक्त नाही केलं? व्यक्त आहे इमोशनल, पण एवढं पण नाही की जेवढा आज तुम्ही हा चान्स दिला पत्रामार्फत लिहायचा. पण आता कसं वाटतंय खूप सगळ्यात तर कारण हा भाग भाऊजी बघणार आहेत, त्यांच्यापर्यंत या भावना पोहोचणार आहेत. आणि मला नक्कीच खात्री आहे की ते सुद्धा तितकेच भावूक होतील आणि त्यांचे पण डोळे असेच आता तुझे असे पाणवले तसे पाणवतील. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या धमाकेदार खेळाला. आणि या खेळाचं नाव आहे आळस पूस उचल कापूस. 1 2 3 म्हटल्यानंतर स्ट्रॉने तो कापूस शोषून घ्यायचा आहे आणि तुमच्या समोर जे टेबल आहे त्या टेबलावरती नेऊन ठेवायचे तुमच्या भागामध्ये. ओके. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कापूस जी ताई तिथे नेऊन ठेवेल ती असेल या खेळाची विजेती. आणि अर्थातच आजच्या भागाची माझी राणी. हा बात आहे. व्हेरी गुड. ओके. कळलेला खेळ नक्की असा शोषून घ्यायचं. असा कसं घ्यायचं शोषून? शोषून कसं घ्यायचंय? ओके. व्हेरी गुड. ओके. रेडी? 1 2 3